नंदुताई, नंदुताई ही माझी मॉम. नमस्कार. आणि ही आमची स्वीट हार्ट आजी. स्वीट आजी नमस्कार करते. सुखीरा, खूप छान वाटलं तुला बघून. हो मला पण. अगं अशी उभी काय ये ना, बस. हो बस आरामात बस. पिंट्याला बोलवा कोणीतरी. बस बस. काय घेशील सांग मला. घे खा ना, छान आहे. नको. अरे मस्त लागतं, घे. खूप दिवसानंतर इतकी चांगली मिठाई खायला मिळाली आपल्याला. हो ना, घे. मला दे ना. घे. का ऍक्च्युली हे खूप डिलिशियस आहे. मला अजून मिळेल का आजी? सुष्मिता, पुरे. मला तुमच्या साहेबांना भेटायचंय. समर राजवाडे. नंदू, तुला यायला उशीर का झाला? रिक्षा नाही मिळाली का वेळेवर? ए बाळा, अगं काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का? नाही काहीच नाही. ठीक आहे बाबा. थँक्यू. समर, अरे अरेस्ट वगैरे कशाला? मग काय, ती बाई माझी पाठच सोडत नाही. काय केलं पाहिजे मी? अरे पण दुसरा काही मार्ग नाही. मी जे केलंय ना ते करेक्ट केलेलं आहे. या असल्या लोकांना ना याच प्रकारची भाषा कळते. ती आणि तिची आई त्यांना डोक्यात गेलेत माझ्या. त्यांना जोपर्यंत अद्दल घडत नाही ना तोपर्यंत मी काय स्वस्थ बसणार नाही. ऐक ऐक, तुझं हे सगळं बरोबर आहे, मान्य मला. पण दुसरा काहीच मार्ग नाहीये का? काही नाही. तू एक काम कर. तू त्या काय नाव तिचं, स्वानंदी सरपोतदार, तिचे सगळे डिटेल्स आणि तिचा फोटो पोलिसांना नेऊन दे. ती आपल्या एरियात आहे ना तोपर्यंतच तिला अटक व्हायला पाहिजे. एकदा ती एरिया सोडून निघून गेली ना की मग पोलिसांच्या हातात सापडणार नाही आणि मग सतत परत माझ्या मागे मागे येत राहील आणि माझ्या मानगुटीवरती येऊन बसेल चिटकिणीसारखी. ऐक 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 समर. काय या सर, आजींनी खाली बोलवलंय तुम्हाला. आलो म्हणून सांग. हो सर. समर समर प्लीज प्लीज माझं ऐक. हे अरेस्ट वॉरंट हे सगळं खूप जरा जास्त होतं नाही का? आनंद, मी जे केलंय ना तेच करेक्ट आहे. तिला अरेस्ट व्हायलाच पाहिजे. आता तू फक्त त्याचं फॉलोअप घ्यायचं काम कर पोलिसांकडे. हा, आणि तू जर फॉलोअप घेतला नाहीस तर पोलिसांना सांगून मी तुला अरेस्ट करायला लावेन. कळलं? नंदुताई, आम्ही तुझी किती वेळ वाट बघत होतो. अगं हो सॉरी, मला उशीरच झाला ना थोडा. माफ करा. चिल ब्रो, इट्स ओके. ए पिंट्या दादा आला. काय बघतोयस? काय नंदू, हा अगं फोन वाजतोय तुझा. हा हो हा. अंजली, मी फोन करू का तुला? मी बाहेर आले ना जरा. अगं पण समर, आता आता काय कशी तुझ्यातल्या त्या भांडखोर मुलाला जरा शांत कर आता आणि सांग की बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझ्यातला तो बिझनेसमॅन लागा आपला आणि एकदम शांत, संयमी आणि हुशार हो, नेहमीसारखा. अगं तू उभी काय बस ना. हो. समोर राजवाडे येथे ते आले माझ्या लक्षात. म्हणजे नंदू, आपण आता धोरणीपणाने वागू. लग्न जमेल नाही जमेल, आपण इथून भांडण न करता जायचं, तेवढा संयम बाळगू. अरे एवढा शुकशुकाट का झालाय एकदम? समर दादा, मी पहिल्यांदा सगळ्यांना आधी कम्फर्टेबल होऊ दे. अरे तुम्ही काही घेतलंच नाहीत. हा प्लीज घ्या ना. नारायण, पाहुण्यांना सर्व कर प्लीज. आम्ही खाल्लं. तुम्हाला काय माहिती, आमची भूक मेली. काय खाल्लंय? काहीच खाल्लं नाही तुम्ही. सगळं तसंच आहे. प्लीज घ्या, प्लीज तुम्ही पण घ्या. अहो नाही नाही, खायला आता काही नकोय, भरपूर खाल्लंय. नाव काय ताईंचं? नंदुताई. मी एक काम करतो. मी नंदुताई या, तुम्हाला घर दाखवतो. या. अरे फक्त नंदुताईला कशाला, सगळ्यांनाच घेऊन जाऊयात ना. लेट्स गो. आम्ही बघितलंय. बघ,
त्यांनी घर पाहिलंय. रोहनच्या नंदुताईंचं राहिलंय घर बघायचं. या ना, घर दाखवतो तुम्हाला. अगं जा ना. हो. चाललोय कुठे? काय झालं? माझ्या रूम मध्ये चाललोय. अजिबात नाही. का? मी तुमच्या बरोबर कुठल्याही रूम मध्ये येणार नाहीये. एक्सक्यूज मी माझ्या रूम मध्ये तुम्हाला घेऊन चाललोय कारण मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय आणि ते बोलणं चालू असताना तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने ते ऐकू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून माझ्या रूम मध्ये चाललोय. पण मग एवढ्या मोठ्या घराला बॅल्कनी वगैरे नाहीये का? खाली किचन मध्ये पण बोलू शकलो असतो आपण. पण तिथे तिसरा माणूस येऊ शकतो म्हणून. आणि रूम मध्ये तिसरा माणूस येऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे, चला बाल्कनीत. चला. या बाल्कनीमध्ये. माझे ना हात दगडाखाली अडकलेत, नाहीतर मी नाही तर काय? आजपर्यंत कुठल्याही स्त्रीनी तुम्ही दाखवला तसा अविश्वास माझ्यावरती दाखवला नव्हता. आजपर्यंत कुठलाही पुरुष माझ्याशी इतकं वाईट वागलेला नव्हता. वाईट? मी? मग आता काय करू? माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवू तुम्हाला? ते सर्टिफिकेट घेऊन मी काय करू? वागणं बघा स्वतःच. हे बघा, मला ना तुमच्याशी अजिबात वाद घालायचे नाहीये. मलाही. आता तुम्ही माझी 2 वाक्य सलग ऐकून घ्याल. सलग, ब्रेक न करता. मला माहितीये माझे तुमचे काही वाद झाले, तुमच्या आईबरोबरही माझे काही वाद झाले, पण आता आपल्याला सबुरीने घेतलं पाहिजे. माझी बहीण आहे ना, खूप इम्पल्सिव्ह आहे. एखादी गोष्ट जर तिच्या मनासारखी नाही झाली ना तर ती काही करू शकते, काही. हो, पण ती परवडली कारण ती ना मनाने खूप चांगली आहे. ती गोडच आहे, तेच तर मी सांगतोय तुम्हाला.